आकाराकडून निराकाराकडे एक लेख वाचते मी. डॉक्टर राजश्री. अनंत शाश्वत अवकाशात स्थित असलेल्या शांत पवित्र मंदिरासमोर देवदर्शनासाठी आलेल्या लोकांची लांबच लांब रांग पाहून लोक खूप धार्मिक असल्यासारखं वाटतं. मनुष्य तत्वात स्वतःला अभ्यासित विकसित करणाऱ्या साधना करून माणूस परमात्म तत्वापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास करतो त्याला धर्म म्हणतात. धर्म कळो न कळो, ईश्वर तत्व परमात्मा समजो न समजो, आस्तिक माणूस देवदर्शनाला येतो. मंदिरातील कानावर पडणारा घंटानाद, मंत्र, आरती, श्लोकांचं शब्द ब्रह्म, स्पर्शणारा मंद पवित्र वारा, चंदन, धूप, अगरबत्तीचा सुगंध, तीर्थ, प्रार्थना, मूर्ती आकारातून दर्शन देणारा देव भक्ताच्या ज्ञानेंद्रियांना उल्लसित करतो. हे देवदर्शन प्रत्यक्ष प्रमाण असतं. डोळे देवाच्या रूपाचं ज्ञान करतात. माणूस जेव्हा हात जोडून परमेश्वराला नमस्कार करतो, प्रार्थनारूपी अहंकाराला त्याच्या वेदीवर समर्पित करतो, तेव्हा त्याच्या अंतःप्रेरणा उदयास येतात. त्या क्षणी तो देहभान विसरून स्वतःमध्ये एकटाच असतो, नित्य असतो, स्वभावताच स्वतःच्या जाणीवेत असतो. मी आहे, अहम अस्ति या जाणीवेत असणारा जो कोणी आपल्यात स्थित आहे तेच आपले आत्मतत्व, आत्मदेव अथवा आत्मा अथवा मंदिरात दर्शनातून दिसणारा देव. मूर्तिरूपी सगुण साकार पल्ल्याडचा निराकार, निर्गुण, निष्क्रिय, निर्मल, निर्लिप्त देव आपल्याला पाहायचा असतो. असे हे आकारातून निराकाराकडे जाणे म्हणजेच देवदर्शन. अथवा आपल्या देहाकारातून शरीर, मन, बुद्धी स्वतःमधील स्पंदित होणाऱ्या चेतन तत्वाचा स्वतःला आलेला प्रत्यय अनुभव म्हणजे देवदर्शन. ज्या प्रक्रियेतून या शुद्ध, शाश्वत, नित्य जाणीव तत्वाची अनुभूती येते तो आपला धर्म. हे आत्मतत्व स्वयंप्रकाशित स्वयंज्ञान आहे. आपल्यातला शासनकर्ता शासक प्रकाशक आहे. माणूस अशा देवदर्शन धर्माकडे जातो म्हणजे जीवनापासून पळ काढतो असे नव्हे, तर तो स्वतः आणि ईश्वर हे दोघे एकच आहेत. तत् त्वम् असि, तत्त्वमसि, ते तू आहेस या उच्चतम जाणीवेपर्यंत उत्क्रांत होतो. पण असं तत्त्वमसि देवदर्शन करणारे संत महात्मे वेदांतीच असू शकतात. तासनतास रांगेत उभं राहून क्षणभरात मूर्ती दर्शन करत आपल्या मनातील मागण्यांचं निवेदन करणारे आपल्याला जास्त दिसतात. माणसं देवदर्शन करताना आपल्या कथाव्यथा देवाला ऐकवतात. माणसं देवदर्शन करताना आपल्या कथा व्यथा देवाला ऐकवतात आणि आपल्याबरोबरच असा अन्याय का अशा तक्रारीही करतात. यश, कीर्ती, सन्मान, संतती, संपत्ती, कामना, वासनापूर्ती, व्यक्ती, वस्तू अशा मागण्या मागतात. अशी सहेतुकता म्हणजे देवदर्शन नव्हे. जो परमेश्वर आपले सर्व गैरसमज हरण करतो, शरीर, मन, बुद्धीला क्रियाशील करतो, आपल्या अस्तित्वाची जाणीव करवतो, जो
विश्वाचा नियंता, रक्षणकर्ता, नियामक, प्रेरक आहे, जो आपल्या देवालयातील हृदयाकाशात ज्योतिर्मयी होऊन स्थित असतो, जो आपल्या देहात प्राणाग्नी होऊन उष्मा देतो, जो आपल्या जागृत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थेतील भ्रमकल्पना नाहीशी करतो, ज्याच्यामुळे आपण जिवंत असल्याचे ज्ञान होते, त्या परमात्म्याचे किती जण धन्यवाद मानतात. काय माणसं अशी प्रार्थना करतात का? हे प्रभू, तूच माझा आधार, आश्रय, तुझ्यामुळे मी पाहतोय, ऐकतोय, रसग्रहण करतोय, स्पर्श करतोय, बोलतोय, श्वास निश्वास घेतोय, कर्म करतोय, चालतोय, झोपतोय, उठतोय, नव्याने उदित होणारा दिवस पाहतोय, विश्वचिंतन करतोय. तू आहेस म्हणूनच मी आहे. मी तुझा आभारी आहे. तुझ्याशिवाय मी कुणीही नाही. तुझं सामर्थ्य, अलौकिकता, अद्वैतता, दिव्यता अपार आहे. किती माणसं अहेतुकी आणि अप्रतिहत परमेश्वर भक्ती करतात. माणसं देवाला फुलं, बेल, जल, अभिषेक, नैवेद्य, दक्षिणा देऊन त्या बदल्यात आपल्या आशा, अपेक्षा पूर्तीच्या मागण्या मान्य करून घेण्याच्या प्रयत्नात असतात. आपला हेतू साध्य करून घेतात. संकटात असताना फक्त त्या ईश्वराला हाकारतात. किती जण अगदी सहजपणे, निष्काम, फलकांक्षारहित, कोणताही हेतू मनात न ठेवता देवदर्शन करतात. किती जण परमेश्वराची अप्रतिहत भक्ती करतात. किती जण कष्टदायी, कठीण, विपरीत परिस्थितीला सामोरं जाऊन लढा देत आपलं अपराजित्व टिकवतात. असं हे कुठल्याही परिस्थितीत हार न मानणं म्हणजेच अप्रतिहत भक्ती. दशरथ पुत्र भरत याला अयोध्याचे सिंहासन मिळाले तरी तो राजा झाला नाही. तो कुठल्याही परिस्थितीत हार न मानता रामभक्ती करत तपस्या करत राहिला. भगवान राम यांच्या पादुकांचंच शासन करीत राहिला. महाभारतातील कुंतीनेही कृष्ण भगवानाकडे दुःख सहन करण्याचं सामर्थ्य मागितलं. दुःखाच्या निमित्तानेही प्रभू तुझे स्मरण होईल आणि दर्शन तरी होईल असं म्हटलं. तर माणसांची ही देवाकडची मागणी संपत नाही. 2 व्यक्ती 2 रोज मंदिरात देवाची आराधना करत असत. ही एक गोष्ट आहे की त्यातल्या एकाने देवाकडे मागणी केली की हे देवा, पुढच्या जन्मी मला तू फक्त बसल्या बसल्या घेणारा बनव. देवाने तथास्तु म्हटलं आणि तो भिकारी म्हणून जन्माला आला. तो घेणारा घेवता झाला. तर दुसऱ्या व्यक्तीने मागणी केली की हे देवा, तू मला देणारा म्हणून पुढचा जन्म दे. मी लोक कल्याणार्थ दान दक्षिणा देणारा होऊ इच्छितो. देवानं तथास्तु म्हटलं. तो देणारा म्हणून जन्माला आला आणि देवता झाला. त्यानं शाळा, कॉलेज, मंदिर, हॉस्पिटल्स बनवले. अर्थातच देणारा व्हायचं होतं म्हणून त्याच्याकडे धनसंपदा, समृद्धी आली. लोक कल्याणार्थ दया, माया, करुणा, उदारता आणि ईश्वर स्मरण आलं. तो देणारा दान देताना नजर झुकवून दान देत असं राजा हरिश्चंद्र दान देताना शर्मेने नजर झुकवत असत. का? तर ते ईश्वरी देणच दान करत होते. त्यांचं असं काय होतं की त्यांचं भान त्यांना होतं. त्यांचं असं काय होतं याचं भान त्यांना होतं. तो घेणारा घेवता मात्र स्वतःसाठी घेत होता. तो स्वार्थी, मतलबी, भोगी, आसक्त झाला. समोरच्या माणसांची शरीर भाषा अचूकपणे समजून त्यांना ठगवण्यात पटाईत झाला. अशा भिकारपणात तो
सुखी दुःखी तामसी अशांत झाला तो अनुकूल वेळी हव्या त्या वस्तूमध्ये आसक्त होत मतलबी होऊन जगू लागला. देणारा तर देवता असतोच. आपली भारतीय ग्रंथसंपदा महाभारत, भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र, पुराण इत्यादी देणारेच आहेत. आपली संत गुरुवाणी ज्ञान देणारी आहे. पण किती माणसं हे ज्ञान घेणारे होतात? आपल्या आसपासच्या सृष्टी वास्तवातून कितीतरी घेण्यासारखे असते, पण चांगले ते घेणारे, आत्मसात करून आपल्या जीवनात आचरणात आणणारे व्हायला हवं. देणारा देत असतो, पण घेणाऱ्याची घेता येण्याची योग्यता असावी लागते. प्राप्त करण्याचा तो अधिकारी असावा लागतो. मन लावून अत्यंत उत्स्फूर्तपणे काम करण्याची इच्छा, पुरुषार्थ आणि ईश्वरी कृपा या साधनाने घेण्याची योग्यता अंगी येते, तेव्हा कुठे प्राप्तीची शक्यता असते. प्राप्त तर सर्व असते, पण त्यावर इतके आवरण आणि विक्षेप असतात की ते हटवूनच शुद्ध जाणीव होण्याची शक्यता असते. एक माणूस वर्षानुवर्षे गोल गोल फिरत जिलेबी बनवत असतो. तो त्याचं काम नित्यनेमाने करत आहे आणि त्याचं चित्तही जिलेबी बनवताना गोल गोल तिथल्या तिथेच फिरत असतं. त्या व्यतिरिक्त त्याच्या जीवनाचं काही दिव्य असं प्रयोजन असू शकेल हा विचारच त्याला स्पर्शत नाही. हा जिलेबी बनवणारा काशीसारख्या पवित्र गंगास्थानी राहतोय. हा जिलेबी बनवतो तेव्हा संत महात्मे गंगा स्नान करून पवित्र होत आपल्या चित्ताच्या उच्चतम परमस्थानी पोहोचत असतात, तर हा तिथेच गोल गोल फिरतोय आणि ज्या कढईत तो जिलेबी तळतोय त्या कढईत काळा काळा आवरणाचा थर साचलेला असतो. कधी काळी हे थर घासून घासून खरवडून काढले गेले तर त्याला कळून येईल की ज्या काळ्या कुट्ट कढईमध्ये तो जिलेबी तळतोय ती खरं तर सोन्याची आहे. पण हे त्याला अज्ञानाचे आवरण हटवल्यावरच ज्ञान होईल. त्याने विचार केला तर आज आपण कोण आहोत? जगण्याचं आपलं काही प्रयोजन आहे का? याचा विचार आपण करतो आहोत का? याचा तो काहीही विचार करत नाही. तर हे देवदर्शन करताना डोळ्याने मूर्तिरूप देवाचे ज्ञान होते, कारण डोळे रूपाप्रती प्रमाण आहे. मूर्ती दृश्य आहे, तो डोळ्यातून ग्रहण केलेला देवाकार हृदयाच्या कमलाकार आकाशातीत होतो आणि स्मरणात राहतो. आपल्या डोळ्यातून पाहणारा हा कोण आहे? तोच द्रष्टा, साक्षी, आपल्यातली चेतन सत्ता, जी आपल्यात आत्मरूपी स्वरूपरूपी परम आहे, अधिष्ठान आहे. म्हणूनच म्हणतात ना, देव देवालयात देव विराजमान आहे. तोच आपल्या अंतःकरणात राहून आपल्या प्राणाग्नीचं श्वास निश्वास आणि जठराग्नीचं नियमन करतो. रोज रोज असं मूर्ती दर्शन करून मनाला सवय लागते आणि दर्शनार्थी आपल्यातल्या द्रष्ट्याचा तो स्वभाव बनतो. याचे मनावर संस्कार बनतात. म्हणून आपण मूर्तिरूपी प्रतीक आलंबनाच्या दर्शनातून म्हणजे आकारातून निराकाराकडे जात असतो. जे बाहेर सृष्टीत आहे तेच आपल्या व्यक्तिव्यष्टीमध्ये आहे, हा सिद्धांत आहे. बाहेर पंचमहाभूतांनी आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी यांनी बनलेलं आहे. या पंचमहाभूतांकडून नियमबद्ध शासनाने कार्यरत करणारा जो कोणी आपल्यात आहे तो आपला आत्मा म्हणजे जीवात्मा शासक आहे. हे जाणणे खरे म्हणजे देवदर्शन होय. हा आपल्या आतला शासक अत्यंत सूक्ष्म आणि शरीर व्यापक आहे. तो आपल्या शरीराचा चालक आहे. खरं देवदर्शन करणाऱ्यांची दृष्टी ही समदर्शी असते. तो सर्वात एकच सत्य तत्व बघतो. सर्वांचं दुःख ते आपलं दुःख समजतो. जो अभेदामध्ये
परमात्मा पाहतो आणि भेदामध्ये अनेक तत्वांमध्ये व्यवहार पाहतो. सर्वत्र फक्त त्या परमसत्यत्वाची सत्ता आहे, त्याच्याशिवाय दुसरा असा कोणी नाहीच. जे दिसते आहे ते जगत हे स्वप्नाप्रमाणे खोटं आहे, नाशवंत आहे, हे तो जाणतो. आपल्यातला वाहन चालक गाडी चालवत असताना समोरच्या आरशात मागच्या रस्त्यावरून पळणाऱ्या गाड्यांचं प्रतिबिंब समोर पाहतो, पण ते समोर असतं का? ते सतत बदलत असतं. पाहतानाही आपण आरशाला पाहत नाही, तर त्यातील बदलत्या चित्राला पाहतो. तिथे त्या चित्र प्रतिबिंबात काहीच अस्तित्वात नाही, पण ते दिसते आहे. ते दृश्य पाहणारा द्रष्टा त्या वाहन चालकामध्ये आहे. तो सूक्ष्म आहे, तो दृश्य, तो द्रष्टा आणि हे दर्शन, ही त्रिकुटी आपल्या आतल्या चेतन सत्तत्वात आहे. जे दिसत होतं ती माया होती. हे जाणणारा एकच आपण मी आहोत. मी, आतला मी. हे ज्याला समजते त्याने देवदर्शन केले असं म्हणता येईल. आपल्याला आकाशाप्रमाणे व्यापक, निर्लिप्त होण्याची कला अवगत असायला हवी. आकाशाला ना निळाईचा रंग, ना मूळ, ना धूळ, ना वादळाचा स्पर्श. ते नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त असते. पण आकाशात निलिमा पाहणे हा भ्रम आहे. देवदर्शनाने माणूस ज्याचा शोध घेतो आहे ते पूर्णत्व तो स्वतःच असतो. ते तूच आहेस, तत्वमसी. याचे ज्ञान म्हणजे आकारातून निराकाराकडे जाणे होय. डॉक्टर राजश्री.